जिल्हा परिषद माध्यमिक शाळा दुधगाव या शाळेतून बोलत आहोत आणि आपणास मी आनंदामध्ये सांगू इच्छिते की हा माझा विद्यार्थी नागसेन पंचांगे। मी पूर्वी या शाळेमध्ये कार्यरत होते आणि परत माझी प्रशासनामार्फत परत या शाळेमध्ये माझी बदली झाली आणि हा माझा पूर्वीचा विद्यार्थी आज तो पूर्वी लहानपणापासूनच तो हुशार होता आणि आज तो मंत्रालयामध्ये सहाय्यक कक्ष अधिकारी म्हणून तो कार्यरत आहे आणि त्याच्या यशाबद्दल तो आनंदाने आज मला भेटण्यासाठी आलेला आहे। तर त्यामुळे आम्ही सकाळी त्याचं सर्व प्रशालेतील शिक्षक तसंच गावकरी ग्रामवासी सर्व दुधगाव या ठिकाणचे सर्व गावकरी आम्ही सर्वांनी मिळून त्याचं खूप खूप कौतुक केलं आणि असं विचारावंसं वाटतं मला की खरंच या जिल्हा परिषद शाळेतून आजकाल तर सर्वांचा ओढा हा इंग्रजी माध्यमांच्या शाळेकडे आहे, परंतु हा विद्यार्थी आमचा मराठी शाळेतून एवढ्या मोठ्या पदावर तो क्लास 2च्या पोस्टवर कार्यरत आहे। तर या यशाबद्दल आपण त्याच्याशी थोडंसं त्याच्याशी संवाद करूया, हितगुज साधूया। नमस्कार। नमस्कार मॅडम। तुझं पूर्ण नाव सांग। नमस्कार, माझं नाव नागसेन भाऊराव पंचांगे। मी दुधगावचा आहे, तालुका जिंतूर, जिल्हा परभणी। सध्या मी मंत्रालयामध्ये सहाय्यक कक्ष अधिकारी या पदावर माझी निवड झालेली आहे। छान। आणि तुझं बालपण या शाळेमध्ये झालेलं आहे, या गावामध्ये या शाळेमध्ये ज्या तुझ्या आठवणी आहेत, तर त्याच्याबद्दल तू तुझ्या बालपणीच्या आठवणींबद्दल काही सांगू शकतो का? नक्कीच मॅडम। बघा, आता माझी पहिलीपासून ते 10वीपर्यंत शिक्षण त्या जिल्हा परिषद शाळेमध्ये झालेलं आहे। आता पहिले 1999मध्ये मी पहिलीमध्ये प्रवेश केला होता, 2009मध्ये माझी दहावी इथली संपली। तर जे 10 वर्ष आहेत माझ्या शालेय जीवनाचे ते माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत। त्यामध्ये शालेय जीवनामध्ये मला इथं खूप काही शिकायला मिळालं। इथं जवळपास 10 वर्षामध्ये जे काही मला जे सर्व शिक्षक भेटले, की जे सर्व मित्र भेटले, त्या सर्वांच्या मला खूप प्रेरणा मिळाली। माझ्यामध्ये मला त्यांच्याकडून खूप काही शिकता आलं। माझे जे शिक्षक आहेत किंवा विद्यार्थी आहेत, वर्गमित्र आहेत, त्या सर्वांचं मला खूप मोलाचं मार्गदर्शन मिळालं। आता तू जिल्हा परिषदचा विद्यार्थी, मराठी शाळेचा विद्यार्थी, ते सहाय्यक कक्ष अधिकारी, हा जो तुझ्या जीवनाचा प्रवास आहे, तर त्या प्रवासामध्ये जे तुला प्रेरणादायी म्हणजे कोणी मार्गदर्शन केलं आणि तसंच हा जो तुझा प्रवास आहे त्या प्रवासाचं थोडक्यात वर्णन सांगशील? कसं आता मी बालपण माझं या शाळेमध्ये गेलेलं आहे। 1999मध्ये पहिले मी प्रवेश घेतला होता। ते पहिली ते 4थी जे आपली केंद्रीय प्राथमिक प्रशाळा आहे त्यामध्ये माझं शिक्षण झालं। नंतर 5वी ते 10वी आहे ते आपले जे जिल्हा परिषद आहे वरची शाळा, त्यामध्ये माझं शिक्षण पूर्ण झालेलं आहे। नंतर 2009ला मी माझी 10वी झाली। त्यानंतर मी इथून बाहेर गेलो। आपलं जे ज्ञानोपासक महाविद्यालय आहे तिथे माझी 11वी 12वी झालेली आहे। 2010 ते 11मध्ये 9 ते 11मध्ये या 2 वर्ष माझी 11वी 12वी झाली। त्यानंतर मी D.एडला ॲडमिशन घेतलं होतं, आपले डायरेक्ट कॉलेज आहे परभणीचं। त्यामध्ये माझं 11 ते 13मध्ये D.एड पूर्ण झालं। पण मधल्या काळामध्ये मी मुक्त विद्यापीठामध्ये पण प्रवेश घेतला होता, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ। माझं मग डिग्री माझी समजा जी BA आहे माझी 13वी 14वी 15वी हे मुक्त विद्यापीठामध्ये माझं कंप्लीट झालं 2014मध्ये। त्यानंतर मी 2014 ते 16मध्ये माझं MA जे PG शिक्षण आहे ते ज्ञानोपासक महाविद्यालयामध्ये राज्यशास्त्र विभाग जे आपला विभाग आहे त्यामध्ये माझं MA राज्यशास्त्र या विषयामध्ये कंप्लीट केलं। आणि तिथून पुढं मग मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यासाला तरी सुरुवात केली होती। 16पासून मी अभ्यासाला म्हणजे तसं तरी डिग्री झाल्यानंतर अभ्यास करायचो, पण तेव्हापासून म्हणजे PG सोबतच स्पर्धा परीक्षेचा अभ्यास असं दोन्हीही करून माझा अभ्यास सुरू होता। तर सुरुवातीला मी भरपूर फॉर्म भरायचो पण काय यश यायचं नाही। तर अशाच दरम्यान 2017मध्ये आपली ST महामंडळ विभाग आहे परभणीचा, तिथे जाहीर झाली होती। तो जाहिरात मी फॉर्म भरला आणि माझी 2017मध्ये जी परीक्षा झाली त्यामध्ये माझ्या क्लर्क म्हणून निवड झाली।
आणि सुरुवातीला आपले एस टी महामंडळ आधार म्हणजे तुमचा प्रवास क्लर्क नंतर तुझा प्रवास क्लर्क नंतर मग काय बनला तू? क्लर्कनंतर मॅडम मी म्हणजे नंतर पण क्लर्कमध्ये आले, पण दुसऱ्या विभागातले आले. अच्छा. आणि नंतर म्हणजे तू सतत थांबला न थांबता तो सतत कोणत्या ना कोणत्या परीक्षा देत गेला आणि याच्यातून मग कोणते इयर म्हणजे कधी आता 25-26 मध्ये माझा एक अधिकारी बनला. सहाय्य म्हणजे ह्या 26 मध्ये सहाय्यक कक्ष अधिकारी म्हणून तुझी निवड झाली. छान. तर सुरुवातीला तुझ्या या यशामध्ये कोणाकोणाचा वाटा आहे? मॅडम सर्वांच जातात माझ्या शालेय जीवनापासून जे शिक्षक आहेत, परत जे BA चे शिक्षक आहेत, MA शिक्षक आहेत, आई वडील आहेत, किंवा आपले जे सर्व मित्र मैत्रिणी आहेत, किंवा आपले जे सर्व जे सिनियर मुलं आहेत, किंवा म्हणजे आपले आता सर्वांची नावं इथं मी घेणे बरोबर नाही, कारण जे कोणी आपल्या समजा आपल्या माझ्या या जडणघडणी ज्यांचा वाटा आहे त्या सर्वांचा माझ्या याच्यामध्ये वाटतं आहे. माझ्या ऑफिसचे पण काही समजा आमचे अधिकारी सर्वांनी आहेत. मार्गदर्शन करत राहिले आणि त्यामुळे तू एवढं मोठं यश मिळवू शकला. खरंच तुझं अभिमान आहे, आम्हाला तुझं कौतुक करावं तेवढं कमी आहे. पहा आजकाल लोकांचा जनरली असं सर्वांचं मत आहे की नाही मराठी शाळेत नको, सर्वांना इंग्रजी शाळेचंच अट्रॅक्शन आहे आणि त्यामुळं त्या पालकांना तू काय सांगू इच्छितो बरं? तसं काही नाही. आज मराठी शाळेतून तू एवढा क्लास 2च्या पोस्टवर आहे, तर हा जो तुझा प्रवास झाला तर त्या पालकांना तू काय मार्गदर्शन करू शकतो की खरंच मराठी शाळेत शिकल्यामुळे तू जे एवढं यश मिळालं, तर मग हे इंग्रजी शाळेत जावं की मराठी मीडियमच्या शाळेमध्ये काय मत आहे? माझं मत आहे माझं जिल्हा परिषद शिक्षण 1ली ते 10वी पासून या जिल्हा परिषद शाळेमध्ये झालेलं आहे. त्यामुळं मी जे काय आज घडलो ते जिल्हा परिषद शाळेमध्ये घडलेलो आहे. त्यामुळे आता काही पालकांना वाटत असेल की परत आजचा ट्रेंडच झाला आहे की इंग्रजी शाळेमध्ये शिकवावे. आणि काही पालकांची आर्थिक परिस्थिती सुद्धा नसते, ते पण तर तरी आहे. सुद्धा ते कुठून पैसे जमवून शिकवण्याचा प्रयत्न करतात. मग त्यांच्यासाठी तू काय सांगू इच्छितो? मी त्यांना हे म्हणजे सांगेल की मी आज जो काय घडलो आहे त्यामध्ये माझ्या जिल्हा परिषद शाळेचा खूप वाटा आहे. त्यामुळं तुम्हीही म्हणजे तुमची इच्छा समजा, परंतु जिल्हा परिषद शाळेमध्ये आज खूप गुणवत्तापूर्ण शिक्षण दिलं जातं आहे. त्यामुळं तुम्हीही जिल्हा परिषद शाळेकडेच जास्त मुलांचा ओढा कसा राहील यासाठी प्रयत्न करावा. आणि असं काही नाही की तुम्ही म्हणजे सेमी इंग्लिश जा किंवा इंग्लिश मिडियम जा, आपली स्वतःवर डिपेंड असतं की आपण काय करतो. आपली मेहनत डिपेंड करते की आपलं जे यशामध्ये वाटा आहे तो आपल्या मेहनतीवर, आपल्या गुरुजनांचा किंवा आपल्या मार्गदर्शनाचा खूप वाटा आहे. त्यामुळं तुम्ही कोण्या मीडियममध्ये शिकला हे मॅटर करत नाही, तर तुम्ही जिल्हा परिषदेमध्ये शिकला तरी पण चांगलं आहे. आणि म्हणजे जिल्हा परिषदेमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळतं. त्यामुळे जास्तीत जास्त जिल्हा परिषद शाळेला लोकांनी प्रिफरन्स द्यावा, एवढंच माझं मी यावेळेस सल्ला देईन. छान छान. आणि जे आता ह्या शाळेमध्ये तुझ्या बालपणच्या आठवणी आहेत, प्रत्येक वर्गामधून तू प्रत्येक क्लासमधून तू बाहेर पडलेला आहे, त्यामुळे प्रत्येक वर्गामध्ये तुझ्या आठवणी आहेत. तर या सर्व विद्यार्थ्यांना तू काय मार्गदर्शन करू इच्छितो? नक्कीच मॅडम. आता मी जेव्हा पहिला प्रवेश घेतला होता आज जी अंगणवाडी शाळा आहे तो माझा पहिलीचा वर्ग होता. आणि विशेष म्हणजे याची आई ही याच प्रांगणामध्ये अंगणवाडी शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. ते या जिल्हा परिषद शाळेचा सॉरी, अंगणवाडी शिक्षिका नाही, अंगणवाडी मदतनीस. तर या शाळेचा खूप वाटा आहे मॅडम. आता या शाळेनं मला भरपूर शिकवण दिलेली आहे, चांगले संस्कार दिलेले आहेत. जे काही माझ्या शालेय जीवनाचे शिक्षक आहेत त्यांनी मला खूप मोटिवेट केलेलं आहे. जसं परिपाठ असायचे, परिपाठामध्ये मला माझे जे काही शालेय वर्ष आहेत त्यामध्ये माझ्या सर्व शिक्षकांचा माझ्यावर खूप प्रभाव राहिलेला आहे. त्यांचा खूप वाटा आहे की शाळेमध्ये जे काही कार्यक्रम होतात त्यामध्ये मला सहभाग घेण्यासाठी त्यांनी खूप मोटिवेट केलेलं आहे. जसं शाळेमध्ये वक्तृत्व स्पर्धा असली त्यामध्ये सहभागी होण्यासाठी मला मॅडमनी खूप प्रोत्साहन दिलेलं आहे की तू भाषणामध्ये सहभागी घे, तुझे स्टेज रेटिंग वाढव, असं मला मॅडम नेहमी सांगायचं. आणि त्यामुळेच मी आता जे काही बोलतो ते मॅडमचा वाटा आहे त्यामध्ये. आणि जसं काय आपले परिपाठ होतात त्यामध्ये परिपाठामध्ये संचालन असतं किंवा जे आपल्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी असतात त्यामध्ये सहभागी होण्यासाठी माझ्या शिक्षकांनी खूप मला प्रेरणा दिलेली आहे. आणि त्याचीच मला समजा पुढं खूप फायदा झालेला आहे माझ्या याच्यामध्ये. म्हणजे माझ्या ज्या जडणघडणीमध्ये माझ्या व्यक्तिमत्व जे आज काय आहे त्या व्यक्तिमत्व जडणघडणीमध्ये माझ्या शालेय जीवनातील शिक्षकांचा खूप मोठा वाटा आहे असं मी प्रश्न तुझ्या भविष्याबद्दल विचारेल मी की तू तुझ्या शालेय जीवनापासून ते सहाय्यक कक्ष अधिकारी हा जो प्रवास तुझा झालेला आहे, तर इथून पुढेही मला वाटतं की तू असं
काही ना काही करशील, तुझ्या भविष्याच्या उज्ज्वल भविष्यामध्ये ते तू पुढे काही ना काही करशील. निश्चितच आज क्लास 2 शिकवत आहे आणि उद्या निश्चितच तू क्लास 1 अधिकारी होशील ही आम्हाला निश्चितच काय म्हणत नाही अपेक्षा आहे. आणि पुढे जीवनामध्ये तुझी काय पुढे काय करायची, क्लास 1 ऑफिसर बनायची काय इच्छा वगैरे? नक्कीच मॅडम, तुमच्या सर्वांचं मार्गदर्शनामुळे किंवा आशीर्वादामुळं मी इथून पुढं क्लास 1 अधिकारी बनण्याचा म्हणजे प्रयत्न तर करत आहे. माझा अभ्यास सुरू आहे, आणखी प्रयत्नशील आहे. तर शेवटी आता प्रयत्न करत राहील. तर तुझ्या या भव्य यशाबद्दल आम्ही सर्व समस्त गावकरी, प्रशाला दुधगाव शाळेतील सर्व शिक्षक वृंद तुझ्या या यशाच्या तू अशीच उत्तरोत्तर प्रगती करत राहो आणि आम्हा सर्वांच्या सदिच्छा तुझ्या पाठीशी आहे. धन्यवाद. थँक्यू मॅडम, खूप खूप धन्यवाद. सर्वांचे खूप खूप धन्यवाद. माझा सत्कार केला व मला इथे माझं अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या त्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद.